गाइस वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर मित्रांनो आज ब्लॉग स्टार्ट करतोय गच्चीवरून. तर चला तर मग तुम्हाला आता पूर्ण सगळं दाखवतो. संकेत स्टार्ट आहे. तर मग मित्रांनो मी वरती येऊन लगेच व्यायाम चालू केला. थोडंसं उठक बैठक खाली पायऱ्या मारल्या त्यानंतर लगेच खाली आलो. तर मग मित्रांनो मी व्यायाम करून खाली आलो आणि लगेच थोडेसे गुलाबजामुन घेतले खायला. तर गुलाबजामुन खाऊया आणि लगेच अभ्यासाला बसूया. थोडा इथं अभ्यास बाकी राहिला माझा या क्लास 9ला. तर चला गुलाबजामुन या तुम्ही बी खा घ्या. ओके. तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही थिअरी वाचून घेत जा. कारण जर तुम्ही थिअरी वाचले तर तुमचे क्वेश्चन आरामात सुटतील. ओके. तर मी तर तसंच केलं. पहिले सगळे थिअरी आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व केलं तर माझे आरामात सुटले. तर मित्रांनो दिस इज द बेस्ट बुक फॉर. तर मित्रांनो मी हे का बघितले मी तुम्हाला सांगतो. दिस इज द बेस्ट बुक फॉर अवर गोल. बिकॉज काही मुलांना IITचं स्वप्न असेल तर ते त्यांच्या मॅथचं बेसिक क्लिअर करण्यासाठी RD शर्मा बुक घेऊ शकता आणि तुम्ही ही परचेस करून तुम्ही हे सॉल्व करू शकता. ओके. सो दिस इज द बेस्ट बुक फॉर द क्वेश्चन प्रॅक्टिस. कारण की याच्यामध्ये सोपे लेवलचे पण क्वेश्चन्स आहेत, मिडियम लेवलचे पण क्वेश्चन्स आहेत आणि हार्ड लेवलचे पण क्वेश्चन आहेत. जसं की हे बघा, हे सगळं सिम्पल, हे सगळे हार्ड, मिडियम असे लेवलचे क्वेश्चन आहे. बेसिक ऑर्डर स्लो आणि हे सगळे आपल्या कोणते बी ऑलिम्पियाड्समध्ये जसं की SOF IOQM IOQMमध्ये नाही, SOF WOF एक्सेट्रा. सो दिस इज द बेस्ट बुक फॉर अवर मॅथ क्वेश्चन प्रॅक्टिस टू सॉल्व NCERT. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तर आज मी मला आज हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे. तर मी तुम्हाला भेटतो हे सगळे सॉल्व करून आणि तुम्हाला दाखवतो मी कसे सॉल्व केले आणि कोणत्या पद्धत लावल्या मी. ठीक आहे. सो भेटूया आपण म्हणजे बघा तुम्ही आता कसे मी सॉल्व करतो. हे बघा मित्रांनो, असे हे जे क्वेश्चन असतं बेस्ड ऑन लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल लॉट्स. हे क्वेश्चन ऑलिम्पियाड्समध्ये खूप शक्यता असते यायची. तर तुम्ही सॉल्व करू शकता आरामाने. हे शर्मा बघा असे काही पद्धतीने क्वेश्चन्स असतात सगळे. ठीक आहे. जसं की हा क्वेश्चन बघितला आपण 3rd नंबरचा हा बघितला आपण. एकदम सिम्पल आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला लॉ ऑफ एक्सपोनंट्स रूल्स लावायचे. जसं की हे बघा इथं मी तुम्हाला दाखवतो हे रूल्स आहे. ठीक आहे. सो मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो RD शर्मा खूप इम्पॉर्टंट बुक आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो ओके. तर मित्रांनो खूपच मेहनत लागते व्हिडिओ. अरे सॉरी, अशा प्रकारचे क्वेश्चन काहीतरी येतील ते ऑलिम्पियाड्समध्ये. हे बघा बघितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ XY खूपच. आणि मी पण खूप ऑलिम्पियाड्स दिल्या ना मित्रांनो. खूपच सारे क्वेश्चन्स आले याच्यामध्ये. ठीक आहे. सो चला तर मग मी तुम्हाला भेटतो RD शर्मा सॉल्व. मित्रांनो एवढं काय सॉल्व करून मी थोडासा ब्रेक घेतला, थोडीशी तगारी वाजवली. तर चला बघूया मी कशी तगारी वाजवतो. ऐका थोडंसं. तर मित्रांनो आजच्या माझा अभ्यास झाला कम्प्लीट. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. कारण की खूप मोठा होऊन गेला ब्लॉग. तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक पण करा. धन्यवाद. थँक्यू. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये.